सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आत्ताचे वाजले आहेत 7. तर आज सकाळपासून खूप पाऊस होता आमच्याकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज काही दिवसभर मी व्हिडिओ चालू केला नाही, तर म्हटलं आता चला संध्याकाळचं रुटीन टाकूया आणि संध्याकाळी जे जेवण बनवते त्याचंच टाकूया बोलली. तर शेवयाची भाजी बनवायला घेते. आजपासून श्रावण महिना चालू झाला. दरवर्षी विचार करते उपवास पकडायचा पण काय होतच नाही उपवास. म्हणजे 1 महिना उपवास करायचा म्हटलं म्हणजे खूप आणि पहिले व्हायचे, आता थोडे होत नाहीत, लवकर भूक लागते. तर त्याच्यामुळे म्हटलं आता 1 महिना श्रावण महिना पूर्ण उपवास पकडूया. तर कालच मी कैन्याचं दळून आणलं. 1 किलो उडीद 2 किलो ज्वारी एकत्र करून तर कैन्याची भाकर बनवते माझ्यासाठी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवते, नाही तर मग शेंगदाण्याची भाजी बनवते. मुलांसाठी शेवयाची भाजी बनवते आणि थोड्याशा चपात्या बनवते. तर चला मग शेवयाची भाजी कशी बनवायची, म्हणजे जे आपले मसाल्याचे शेव असतात ना जाळेवाले, त्याची पण छान भाजी होते. तर आज तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर सर्वात आधी ना मी चांगला व्यवस्थित कांदा कापून घेतला आणि तो भाजून घेतला. त्याच्यानंतर लसण, जिरं, कोथिंबीर अशा प्रकारे मसाला तयार केला. आणि आज काही त्याच्यामध्ये मी खोबरं टाकलं नाही, नाहीतर मग कधी-कधी माझ्या मसाल्यामध्ये अख्खा मसाला असतो आणि खोबरं असते. आणि मिरच्या पण ठेच्यासाठी मी भाजून घेतल्यात. आणि हे बघा मसाल्याचे शेव आणलेत, विकत आणलेत 100 ग्रॅम. आणि मसाला मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर मी मसाला आधी भाजून चांगला व्यवस्थित मिक्सरमधून बारीक काढून घेतला. त्याच्यानंतर कढई ठेवली. कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. आणि भरपूर मार्केटमध्ये भाज्या आहेत आलेल्या. आता मेथी वगैरे छान मेथी आली मार्केटमध्ये विकायला. वाटाण्याच्या शेंगा आल्यात. तर म्हटलं आज मार्केटमधून काही भाजी मी आणली नाही, तर म्हटलं चला आपण घरी शेवयाची भाजी बनवूया. घरी पण बऱ्याच अशा भाज्या बनतात आणि कडधान्य पण मी आणून ठेवलेलं आहे, पण काही भिजू घातलं नाही. तर मुलांना शेवयाची भाजी पण आवडतं आणि खूप छान बनते भाजी. अशी मसाल्याची व्यवस्थित भाजी बनवली ना की खूप टेस्टी आणि अशी छान भाजी बनते. तर मग मी तेवढ्यापुरताच मसाला काढलेला, एकाच भाजीचा मसाला काढला. त्यानंतर तो मसाला तेलामध्ये चांगला होऊ द्यायचा आणि मग नंतर थोडं काश्मीरी मिरची टाकते त्याच्यामध्ये, कारण मी हिरवी मिरची काढली नाही. नाहीतर मग हिरवी मिरची जर मिक्सरमधून काढली ना बारीक मसाल्यामध्ये, तर मग मी जास्त लाल मिरची टाकत नाही, कारण मग तिखट झाली ना की मुलं खात नाहीत. मग त्याच्यामुळे व्यवस्थित अशी छान भाजी तयार होते आपली. बघा तुम्ही बघू शकता. आता बघा आपला नवीन अपडेट आला यूट्यूबमध्ये. 2027 चालू होणार आहे आणि 8,000 घंटे वॉच टाईम. पहिले तरी 4,000 घंटे वॉच टाईम होतं, पण आता 8,000 घंटे वॉच टाईम झालेला आहे. आणि 1,000 सबस्क्रायबर ते तेवढेच आहेत. पण 8,000 पहिले 4,000 घंटे वॉच टाईम व्हायला एवढा वेळ लागतोय आणि आता तर 8,000 घंटे वॉच टाईम आला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा किती वेळ लागणार आहे. की व्हायचं असलं ना, व्हिडिओ व्हायरल झाला ना, तर एका दिवसात पण होऊ शकतं आणि नाही तर मग वर्ष पण निघून जातं. पण एकमेकांना सपोर्ट केला तरच आपलं सगळ्यांचं चॅनल मोनिटाईज होऊ शकतो. म्हणून एकमेकांना सपोर्ट करा. जे छोटे क्रिएटर आहेत त्यांना पण आणि सगळ्यांना सपोर्ट करा, कारण फेब्रुवारी महिन्याच्या आत आपल्या सर्वांना 4,000 घंटे वॉच टाईम पूर्ण करायचा आहे, कारण 8,000 खूप खूप भारी पडणार आहेत. तर अशा प्रकारे माझा मसाला पूर्ण असा व्यवस्थित झालेला आहे. आणि भाजीला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये शेव टाकायचे. गॅस बंद करून शेव टाकायचे. कारण काय होतं माहिती आहे, ते शिजू द्यायचे नाहीत. मग शिजलेत ना की पूर्ण असा त्याचं बेसन तयार होणार. शिजल्यानंतर ते शिजू नाही द्यायचं. पाण्याला चांगलं उकळी आली ना की गॅस बंद करायचा आणि असे वरून शेव टाकायचे. खूप छान भाजी बनते. आणि थोडंसं पाणी जास्तच ठेवायचं, कारण मग ते थंड झाल्यानंतर ना पाणी असं घट्ट होते ती भाजी. कारण पाणी जास्त असलं ना की आपल्याला भाजी थोडी पातळ खायला मिळते. तर अशा प्रकारे माझी व्यवस्थित भाजी तयार झालेली आहे. आता मी चपात्या करायला घेते. म्हटलं आता 7 वाजून गेलेत आणि म्हटलं चला चपात्या बनवते. नंतर एक उडदाची भाकर टाकायची आहे कैन्याची. आणि हिरव्या मिरचीचा ठेचा तर बनवलेलाच आहे. आणि उपवासाला चालतं असं काही नाही,
वांग्याची भाजी किंवा डाळ, अशा प्रकारे बेसन, अशा प्रकारे चालतं. पण म्हटलं आज कणियाची भाकर आणि हिरव्या मिरचीचा ठेचाच खाऊया. तर माझ्यासाठी मी तेच बनवणार आहे. चपात्याला तेल लावलं ना भरपूर, की त्या चपात्या आहेत ना नरम राहतात. संध्याकाळपर्यंत चांगल्या व्यवस्थित राहतात चपात्या. आणि जर तेल लावलं नाही ना, तर थोड्या त्या हवेनं काय होतात, कडक होतात. आणि मग मी काय केलं, आटा आणलेला विकत. तर आट्याला ना जास्तच तेल पाहिजे. आणि यावेळेस ना गहू आणले नाहीत, तर विचार करते की प्रत्येक वेळेस गहूच दळून आणायचे. कारण आट्याच्या ज्या चपात्या आहेत ना, त्या थंड झाल्या की कडक होतात. तर मग त्याच्यामुळे थोडंसं जास्तच तेल लावते. आता हे कणियाची भाकर, आणि कणियाची भाकर ना मला जाडीच आवडते भाकर, पातळ नाही. ते पातळ अशी लाटून जर तुम्ही कणियाची भाकर बनवली ना, की ते असं वाटतच नाही की आपण भाकर खाऊन राहिलो. मग त्याच्यासाठी एक भाकर टाकली ना, की मग माझं पोट भरतं, एका भाकरीमध्ये होऊन जाते. त्याच्यातली पण उरते, कारण थोडी जाडी बनवते ना भाकर त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे भाकर बनवलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता गॅसच्या ओट्यावरती किती पीठ सांडतं भाकर बनवताना. माझं तर सांडते. नंतर मग मी स्वच्छ करून घेते सगळे कामं झाल्यानंतर, भांडे वगैरे घासून झाल्यानंतर. अशा प्रकारे आता भाकर तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता जेवण बनवून झालेलं आहे, आणि हे जेवण बनवण्याचे जे भांडे आहेत, चहाची भांडी आहेत, संध्याकाळी जे चहा केला, ते भांडे मी हातोहात घासून घेते. मी जास्त भांडे जमा करतच नाही, कारण जास्त भांडे जमा झालेत ना, की ते बेसिंगमध्ये मावत नाहीत. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, की आपल्याला असं खूप कंटाळा येतो जास्त भांडे जमा झाले की ते भांडे बघून. मग मी थोडे थोडे, एक चम्मच जरी पडला ना, तरी पण मी तो लवकर घासून घेते. कारण मला जास्त पसारा असा आवडत नाही, आणि भांडे पण असे खूप सारे जमा केलेले आवडत नाहीत. तर आता जेवण करण्याच्या आधी म्हटलं, हे जे भांडे आपले जमा झाले आहेत, हे सर्व भांडे व्यवस्थित घासून घेते. आणि त्यानंतर मग आज मुलं पण लवकर आलेत घरी, तर म्हटलं आज सगळेजण एकत्रच बसूया जेवण करायला. नाहीतर मग मुलं लवकर घरी येत नाही. कोणी 12 वाजता येते, कोणी 9 वाजता येते, कोणी 10 वाजता येते. मग जे जसे जसे आलेत ते तसे तसे जेवण करतात. तर अशा प्रकारे भांडे माझे आता व्यवस्थित घासून झालेले आहेत. तर म्हटलं चला सर्व एकत्रच बसूया. तर सर्व मी आधीच घेऊन ठेवलं, जे आपल्याला लागणार आहे. पाणी, चपाती, भाजी. सारखं सारखं उठायची गरज आपल्याला पडणार नाही. आणि हा 2 नंबरचा मुलगा आहे, आणि हा छोटा मुलगा 3 नंबरचा. आणि मोठा मुलगा खाली काही सामान आणायचं होतं त्याच्यासाठी गेलेला, तर तो पण येणार आहे. तर त्याचं पण ताट मी वाढून ठेवलेलं बाजूला. आणि अशा प्रकारे आज सगळेजण एकत्र बसलेत. खूप छान वाटतं सगळेजण एकत्र बसल्यानंतर जेवण करायला. आणि हे आहे बेडरूम. कारण हॉलचा पंखा जो आहे ना, तो खराब झाला आणि तो रिपेअरिंगला टाकला. त्याच्यामुळे म्हटलं जेवण करताना बिना पंख्याचं तर जेवण जाणारच नाही. मग त्याच्या म्हटलं चला आपण सर्वजण बेडरूममध्येच जेवण करायला बसूया आज. नाहीतर मग सगळेजण टी व्ही बघत राहतात, त्याच्यामुळे हॉलमध्ये बसतात जेवण करायला. तर आज मुलं पण बोलली, आई भाजी खूप छान झाली मसाल्याची, शेवयाची. मुलांना पण खूप आवडली, आणि आशा करते की तुम्हाला पण आवडणार. आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा, सपोर्ट करा, की आपला फेब्रुवारीच्या आज 4000 घंटे वॉच टाईम पूर्ण झाला पाहिजे. त्याच्यासाठी सर्वांनी सपोर्ट करा, एकमेकांना सपोर्ट करा. असं नाही म्हणत की मला सपोर्ट करा, मी पण सगळ्यांना सपोर्ट करते, तुम्ही पण मला सपोर्ट करा. तर भेटूया नवीन अशा एका ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी प्रार्थना करते. आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.